नमस्कार. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यामधील राजगड या किल्ल्याला भेट देणार आहोत. आणि राजगड आम्ही यासाठी निवडला आहे कारण की भविष्यामध्ये आपल्याला महाराजाचा आशीर्वाद घेऊन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लढायच्या आहेत. तर सुरुवात आम्ही महाराजांच्या आशीर्वादापासून करतोय. आणि आजची खास गोष्ट म्हणजे आमचे कार्यकारी संपादक दत्ता जाधव यांचा वाढदिवस देखील आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही राजगडामध्ये आलो आहोत आणि महाराजांचं दर्शन घेऊन पुढील वाटचाल करणार आहोत. तर आपण प्रथम दत्ता जाधव यांच्याशी भेटूया आपण. सर नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ग्राहक राजा परिवार आणि सर्व मित्र मंडळीतर्फे. तर आजच्या दिवसानिमित्त काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम तर जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. शिवाजी महाराजांची महती काय सांगायची. त्यांची महती अटकेपार विश्वभर पसरलेली आहे. पण एक माझी छोटीशी एक संकल्पना मी माझ्या मनात गेल्या 5-6 वर्षापासून आखत होतो, पण शिवाजी महाराजांचं बोलवणं येत नव्हतं किंवा काय होत होतं योगायोग. पण मी आता गेल्या 10 दिवसापासून एक मनाशी खूनगाठ बांधली. पक्क ठरवलं की ह्या वेळेला आपल्या वाढदिवसानिमित्त नवीन संकल्पना करून 2 मार्च आपला वाढदिवस आहे. त्या दिवशी आमचे मित्र रवींद्र मस्के यांच्याशी आपण यांच्या संगतीने आपण राजगड किल्ल्यावरती जायचं, महाराजांच्या पाया पडायचा, एक नवीन योजना घेऊन एक काहीतरी करायचंय. महाराजांनी खूप काही केलंय जगासाठी, महाराष्ट्रासाठी, पण आपण त्या निमित्ताने खारीचा वाटा उचलूया अशी एक मनात भावना आहे, धारणा आहे. त्या अनुषंगाने मी आज वरती चाललेलो आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर सांगायचं तात्पर्य हे आहे का की आजच्या घडीला ग्राहकांवरती बऱ्याचशा गोष्टीचा अन्याय होत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मागील आमचे व्हिडिओ बघितलेत त्यामध्ये आपण लाईट बिल याच्यामध्ये विलिंग चार्जेस लावले आहेत याबद्दल तुम्ही ऐकलं आहे. सोबतच जे काँग्रेसचे आमदार आहेत लोंढे यांनी देखील महाराष्ट्रामध्येच वीज महाग का हा देखील प्रश्न फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असून अद्यापही कुठलाही उत्तर त्यांनी दिले नाही. त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ग्राहकांवरती अन्यायकारक होत आहेत. दिवसेंदिवस ग्राहकांवरती अन्याय वाढत चालला आहे. तर या निमित्ताने आम्ही आजपासून एक वेगळा उपक्रम राबवणार आहोत. तर सुरुवात आपण महाराजाच्या आशीर्वादापासून करणार आहोत. सोबतच आमच्या सोबत आम्ही आता प्रवास करत असताना